चॅप्टर नंबर 7 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर यातला बराचसा प्रकार हा तुमच्या 10वी आणि 11वी झालेला आहे. रँडम वगैरे, सॅम्पल स्पेस. लक्षात या ठिकाणी हे चॅप्टर आपल्याला आता शिकायचं आहे. ओके, तर हा चॅप्टर जो आहे हा तुम्हाला विथ ऑप्शन 5 मार्कला आणि त्यातले एक्झॅक्ट मार्क तुमचे 3 असतात. करेक्ट, म्हणजे विथ ऑप्शन हा 5 मार्काला आणि कंपल्सरी किती मार्क्स आहेत? 3 मार्क्स आहेत. यामध्ये रँडम व्हेरिएबल, टाईप ऑफ रँडम व्हेरिएबल्स हे शिकायचे आपल्याला. आता रँडम व्हेरिएबल्स आपण 10वीला शिकलेलो आहोत की समजून घ्या, तुम्हाला वेल शफल पॅक ऑफ 52 कार्ड्स 52 पत्त्यांचं दिलेले आहेत, कार्ड आहेत. त्यातून तुम्हाला एक पान काढायचं आहे, कुठलं तर एक पान. आपण याला काय म्हणतो? मग रँडम व्हेरिएबल म्हणतो. काय म्हणतो? रँडम. 52 कार्ड्स मधून आपल्याला किती एक पान काढायचं. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए व्हॉट एन ए डिवाइड बाय एन एस. हा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. एन एस किती असतो? 52. आणि कुठलं पान काढायचं? एकच पान काढायचं. म्हणजेच काय आहे तुमची प्रोबॅबिलिटी? 1/52. मग याला म्हणतो रँडम व्हेरिएबल. कुठलं तरी एक पान काढायचं आहे. किंवा समजून घे एका बॅगमध्ये तुमचे 6 रेड आणि 6 ब्ल्यू बॉल्स आहेत. तर त्यापैकी तुम्हाला जर एखादा रेड बॉल सांगितला आहे तर तुम्ही काय करा, तो रँडमली हात घालून काढायचा आहे. तो नक्की रेडच येईल असं काही नाहीये, तो तुमचा ग्रीन ब्ल्यू देखील येऊ शकतो. ओके, याला म्हणतो रँडम व्हेरिएबल. आता रँडम व्हेरिएबल्स is usually denoted by capital letters like x, y, z. तो कॅपिटल लेटरनी रँडम व्हेरिएबल डिनोट करतो. एक्स वाय झेड म्हणा, कॅपिटल ABC म्हणा, इट मेक्स नो डिफरन्स. हे आपण एक्झाम मध्ये पोहोचूया. आता रँडम व्हेरिएबलची डेफिनेशन प्रत्येकाने वहीत लिहून घ्यायची तुम्ही. डेफिनेशन बघा या ठिकाणी म्हटलं आहे, अ रँडम व्हेरिएबल इज अ रियल व्हॅल्यू फंक्शन defined on the sample space of random experiment. In the other words, the domain of random variable is the simple space of random experiment while is domain is set of real number. आता समजून घ्या, तुम्हाला रियल नंबरचा सेट दिलेला आहे. करेक्ट, हे तुम्ही कायम बघतात की सॅम्पल स्पेस समजा डाय जर थ्रोन केली 1 2 3 4 5 आणि 6 हे डायचे नंबर आहे. तर तुम्हाला रँडम रिस्ट्रिक्ट काय आहेत की अप्पर फेस कोणतं काय आला पाहिजे? इव्हन नंबर. मग ये बघा कॅपिटल लेटरने आपण काय करतो? रिलीव करतो रँडम व्हेरिएबल. आता इव्हन नंबर कुठले आहेत? 2 4 आणि 6. म्हणून नंबर ऑफ इव्हेंट्स किती आले? हे 3 आले, म्हणजे 1 2 आणि 3. लक्षात. तर तुमचा हा काय रँडम व्हेरिएबल. ओके, हे त्यांनी बघा एक कसं काढायचं, एन साठी नाट कशी काढायची बघा. 1 2 2n आहेत. एन किती आहेत तुमचा? इथं 3 आहेत, म्हणजे बघा 1 2 3 दिले म्हणून 2 3 8 मोजून घेतलं तरी पण चालेल, हरकत नाहीये. आता या ठिकाणी बघा 3 रँडम सेल्स 4 पॉसिबिलिटीज. एन x0 म्हटलंय कारण ती एन आहे. इथं x1 म्हटलेलं आहे. करेक्ट, इथे x2 म्हटलेलं आहे आणि x काय म्हटलेलं आहे? 3 म्हटलं आहे. द एक्सपेरिमेंट ऑफ 3 सेट्स ऑफ रँडम व्हेरिएबल या टाइप मध्ये 3 सेट्स मध्ये आले बघा, 0 1 2 3. करेक्ट, ते एक्झाम्पल मध्ये बघूया आपण, सोपे आहेत ते, इथं कन्फ्युजन तुमचं वाढून जाईल. त्याच्यानंतरचा टाइप ऑफ रँडम व्हेरिएबल्स. पहिला कुठला टाइप आहे? डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. डेफिनेशन,
A random variable is said to be discrete random variable if the number of its possible values is finite or countably infinite. म्हणजे या ठिकाणी बघा की तुम्हाला जे एक्सपेरिमेंट दिलं असतं त्याचं जे काउंट आहे नंबर आहे तो कसा आहे इन्फानाइट म्हणजेच न मोजता येणार. बघा या ठिकाणी 0 1 2 3 डॅश डॅश डॅश. इथं कुठले येते नॉन निगेटिव्ह इंटिजर्स. तर नॉन निगेटिव्ह इंटिजर्स स्टार्ट फ्रॉम 0 टू इन्फानाइट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अप टू डॅश. मग हे कसे असते तुमचे काउंटेबली वॉट इन्फानाइट. एक्झाम्पल दिले बघा. Example of discrete random variable include the number of children in a family, the number of patients in a hospital ward, the number of cars sold by the dealer, the number of stars in the sky and so on. हे मोजता येत नाही आपल्याला म्हणून काय असते डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. सगळ्यात महत्त्वाचं एकच लक्षात ठेवायचं त्यामध्ये की डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल मध्ये कसं असतं व्हॅल्यूज एक तर फायनाईट और काउंटेबली इन्फानाइट. एक तर मोजू शकतो किंवा मोजू शकत नाही. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल नंतरचे आहेत डेफिनेशन. या डेफिनेशन सगळ्या वहीत तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. डेफिनेशन बघा. A random variable is said to be continuous random variable if it is possible value of this random variable from interval and real number. हे कसे असतात इंटरवल आणि रियल नंबर. A continuous random variable has uncountable infinite possible values and these values from interval of its real number. आता या ठिकाणी बघा इन एक्झाम्पल दिले बघा. हाईट ऑफ ट्रीज इन अ फॉरेस्ट, weight of students in a class, daily temperature in the city and speed of vehicle and so on. या ठिकाणी बघा मग तुम्हाला म्हटलं नेक्स्ट मी समजून सांगतो. या ठिकाणी बघा पी एक्स टू इक्वल्स टू 1 + 1 यांची बेरीज किती आली 2. या ठिकाणी बघा पी इक्वल्स टू x3 1 + 2 किती आली 3. 2 + 1 किती आलेले 3. परत पी x इक्वल्स टू 4 3 + 1 किती आले 4. 2 + 2 4 and 3 + 1 4 and so on. मग तुम्हाला मला ते सांगता येतो त्या ठिकाणी 0 आणि काय या ठिकाणी एक्झाम्पल त्यांनी दिलं तुम्हाला व्यवस्थित सांगू शकलो. फॉरगेट अबाउट दॅट. हे 1 2 3 आहेत. या ठिकाणी डेफिनेशन बघू फक्त याची आपण. The probability distribution of a discrete random variable x is defined by following system of number. Let us possibly x x1 x2 x3 बघा या ठिकाणी x1 x2 x3 ही जी आहे दिसते बघा या ठिकाणी व्हॅल्यू टाकत जायचे फक्त. आणि p1 काय तुमचा px हा p1 p2 p3 हे p1 p2 p3 आहे. ओके एक्झाम्पल मध्ये आपण व्यवस्थित बघूया ते. PMF probability mass function. Sometimes probability pi of x taking the value of x is a function of x every possible value. Such a function is called as probability mass function of discrete random variable x. याचं फक्त या ठिकाणी काय लक्षात घ्या असा जर प्रॉब्लेम आला हा 4x हा म्हणजे काय असतो तुमच्या या ठिकाणी बघा NCR आपण घेतो करेक्ट. या ठिकाणी बघा की तुम्ही काय वापरता NCR चा फॉर्म्युला असतो बघा. NCR म्हणजेच कॉम्बिनेशन. काय फॉर्म्युला आहे तो n फॅक्टोरियल डिवाइड बाय r फॅक्टोरियल टू ऑर
एन मायनस आरचा फॅक्टोरियल हा फॉर्म्युला घेऊन अशा प्रकारचे हे प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह करायचे आहेत. करेक्ट. मग त्याच्यानंतर आहे तुमचं कम्युनिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन CDF. काय आहेत CDF. याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कायम CDF चा. द कम्युनिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन CDF ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल इज डिनोटेड बाय F आणि F इक्वल्स टू P summation of x equals to less than x, xi less than x, p of x equals to what? xi. हे पुढे आपण प्रॉब्लेम मध्ये घेणारच आहोत. ठीक आहे, सॉल्ड एक्झाम्पल आहेत. या ठिकाणी पूर्ण EX काढतो. EX म्हणजेच काय झालं तुमचं बघा, एक्सपेक्टेड व्हॅल्यूज. हे बघा, EX म्हणजेच काय, एक्सपेक्टेड व्हॅल्यूज. आणि व्हॅरियन्स ऑफ रँडम व्हेरिएबल. एक्सपेक्टेड व्हॅल्यू कसे काढतो आपण बघा, सगळ्यांची काय करतो बेरीज x1 p1 प्लस x2 प्लस x2 इंटू p2 प्लस x3 p2 अप टू व्हॉट xn an. EX म्हणजेच काय तुमचे एक्सपेक्टेड व्हॅल्यूज. आणि व्हॅरियन्स ऑफ एक्स हे सगळं लिहून काढायचं असं. याच्यावर सगळे प्रॉब्लेम आहेत पूर्ण इथपर्यंत. व्हॅरियन्स ऑफ एक्स सिग्मा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू व्हॅरियन्स ऑफ एक्स समेशन ऑफ एक्स आय यू स्क्वेअर इंटू व्हॉट पी आय. कसे घ्यायचे आपण हे नंतर बघणार आहोत. मग सिग्मा इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स इज कॉल्ड अ स्टँडर्ड डेविएशन. व्हॅरियन्स काय तुमचा बघा या ठिकाणी परत e ऑफ एक्स स्क्वेअर मायनस e ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. या ठिकाणी त्याविषयी लिहूनच घेऊ आपण हे फॉर्म्युले. ठीक आहे, जेव्हा पुस्तकात जेव्हा तेव्हा आपण बघूया. पुस्तक ओपन ठेवायचं काय, हे चॅप्टर जसं सॉल्व्ह करताना लक्षात ठेवायचं. एक्सरसाइज 7.1 यामध्ये किती 16 प्रॉब्लेम आय थिंक. येस, 16 प्रॉब्लेम आहे. लेंदी प्रॉब्लेम आहे त्यातले. लेट अस स्टार्ट वन बाय वन. एक्सरसाइज 7.1. त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट. Let x represent the difference between. Let x represents the difference between number of head and number of tail. Number of head and number of tail. Obtain when a coin is tossed 6 times. Obtain when a coin is tossed 6 times. कॉइन किती वेळा टॉस करायचा आहे 6 वेळेस. मग तो काय अदर हेड ऑफ टेल एक काहीतरी पडेल 6 टाइम मध्ये. मग आपण ते पुढे घेऊया नंतर कसं आहे. 6 टाइम्स व्हॉट आर
what are possible values of x? What are possible values of x? आणि काय क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आन्सर बघा पहिल्याचं. आता वेन अ कॉइन इज टॉस 6 टाइम्स म्हटले, त्यांनी किती वेळा म्हटले? 6 टाइम्स. When coin is tossed 6 times. ओके. मग या ठिकाणी बघा सॅम्पल स्पेस तुमचा काय येईल? एक तर पहिले हेड पडणार नाही, 6 टाइम्स काय पडेल तुमचा? टेल पडेल. त्याच्यानंतर आउट ऑफ 6 एकदा हेड पडेल, 5 टाइम्स टेल पडेल. त्याच्यानंतर 2 टाइम्स हेड, 4 टाइम्स टेल, 3 टाइम्स हेड, 3 टाइम्स टेल. त्याच्यानंतर 4 टाइम्स हेड, 2 टाइम्स टेल, 5 टाइम्स हेड, 1 टाइम टेल आणि 6 टाइम हेड पडेल, टेल पडणार देखील नाही. या झाल्या तुमच्या पॉसिबिलिटीज. आता त्यांनी काय विचारले? डिफरन्स विचारलाय. काय विचारला आहे? डिफरन्स. मग एक्स इक्वल्स टू कॅपिटल एक्स वाय झेड मधला एक्स. पहिला 0 आणि 6 आहेत, करेक्ट. नंतर दोघांमधला 1 मायनस 4, 2 मायनस 4, 3 मायनस 3, 4 मायनस 2, 1 मायनस 5, 6 मायनस 0. हा त्यांच्यातला डिफरन्स आहे. Therefore x equals to 0 minus 6 minus 6, 1 minus 5 minus 4, 2 minus 4 minus 2, 3 minus 3 0, 2 minus 4 2, 5 minus 1 4 आणि 6 minus 0 काय आला तुमचा? 6. यांच्यातला डिफरन्स 0 minus 6 minus 6, 1 minus 5 minus 4, 2 minus 4 minus 4, 3 minus 3 0 आणि 4 minus 2 2. मग these are the possible values of x. These are the possible values of x. First answer. Second question काय बघा तुमचा? An urn contain 5 red and 2 black balls. 2 balls are drawn at random. त्यातले एका अर्न मध्ये, एका बॅग मध्ये किंवा एका पॉट मध्ये 5 रेड आणि 2 ब्लॅक बॉल आहेत. किती आहेत? 5 रेड्स अँड 2 ब्लॅक बॉल्स. त्यातले आपल्याला 2 बॉल रॅन्डम म्हणजे न बघता काढायचे आहेत. आज जायचं बॉल काढून घ्यायचे, करेक्ट. एक मिनिट फक्त. यातला जो एक्स आहे तो कोण डिनोट करतायत? ब्लॅक बॉल ड्रॉन, काळे बॉल काढण्यासाठी. मग व्हॉट आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स? मग एक्सची पॉसिबल व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला त्यांनी विचारलेली आहेत. आन्सर बघा. अर्न मध्ये किती बॉल आहेत? 5 रेड अँड 2 ब्लॅक बॉल्स. मग अँड अर्न कंटेन्स 5 red and 2 black balls, correct.
त्यातले किती बॉल काढायचे आहेत? 2. 2 balls drawn at random. करेक्ट. त्यातले 2 बॉल रॅन्डम काढायचे आहेत. सॅम्पल स्पेस तुमचा काही जर 2 बॉल काढताना आयदर दोन्ही रेड येतील, आपण पाहून नाही काढायचे, अंदाजे काढायचे, किंवा बघा एक रेड येईल किंवा दुसरा ब्लॅक येईल, किंवा पहिला ब्लॅक येईल दुसरा रेड येईल. यात पहिला रेड आणि दुसरा रेड काढू शकतो, किंवा पहिला रेड आणि दुसरा ब्लॅक येईल आत घातल्यानंतर, किंवा तिसऱ्यापासून पहिला ब्लॅक येईल नंतर रेड येईल, किंवा चौथ्याच्या मध्ये दोन्ही वेळेस कुठले येतील? ब्लॅक येतील. आपण सांगू शकत नाही कुठले येतील ते, पण आपल्याला कसे काढायचे आहेत? हे रॅन्डम काढायचे आहेत. करेक्ट. मग एक्स जो आहे, एक्स काय म्हटलंय त्यांनी? डिनोट्स द ब्लॅक बॉल ड्रॉन. या ठिकाणी एक्स ब्लॅक बॉलचा आहेत. करेक्ट. एक्स डिनोट्स द ब्लॅक बॉल ड्रॉन. काय मग? एक्स इक्वल्स टू व्हॉट? नंबर ऑफ ब्लॅक बॉल ड्रॉन. नंबर ऑफ ब्लॅक बॉल ड्रॉन. मग एक्स दोघी रेडची पॉसिबिलिटी काय येईल? 0. त्याच्यानंतर एक्स एकदा रेड काढतोय, एकदा ब्लॅक काढतोय. ब्लॅक किती वेळेस काढतोय? एकदा काढतोय. करेक्ट. नंतर तिसऱ्या वेळेस काय आहेत? पहिला ब्लॅक आहेत, नंतर रेड आहे, त्याच्यात ब्लॅक आहे. किती ब्लॅक आहेत? 1 आहे, म्हणून 1 घेतोय आपण. चौथ्यामध्ये काय येत आहेत? दोघी ब्लॅक काढतोय, म्हणून किती येतील ते? 2 येतील. मग एक्स डिनोट्स काय येईल तुमचा? 0. हा 1 फक्त एकदाच घ्या, आणि काय? 3. मग these are possible values of x. These are possible values of x. Okay. Next question. आता यातला काय म्हटलेलं आहे? 1 by 1 घेऊ आपण. यातले काही तुम्हाला होमवर्क असतील. State which of the following are not probability mass function of random variable. A reason for your answer. Question लिहून घेऊया. State which of the following are not probability, which of the following are not the probability, which of the following are not the probability. Mass function of random variable. Give reason for your answer.
ओके, पहिला घेऊया यातला. किती आहेत? 1 2 3 आणि 4. x p of x 0 1 2. What is p of x? 0.4 0.4 0.2. हे तुम्हाला दिलेलं आहे. आता आन्सर मध्ये बघा, आता ह्या ठिकाणी बघा, हे तुमचं काय झालेलं आहे, रॅन्डम व्हेरिएबल एवढे, करेक्ट. आणि त्याची काय प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. हे काय झालं तुमचं, हे रॅन्डम व्हेरिएबल आणि हे काय आहेत, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ऍक्च्युली कसं असतं, हे पी आय मध्ये असतं. लक्षात ठेवायचं, ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत ह्या हा आय असतो, ऍक्च्युली पी ऑफ आय, करेक्ट. या ठिकाणी दिले आपण मागे पाहिलेले आहेत. या सगळ्यांची बेरीज काय आली पाहिजे, 1 आली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी कशाला मायनस साईन नको, बघितलं प्लस साईन आहे. असं जे मायनस साईन आहेत हे कशालाच मायनस आहे. इथं जर मायनस साईन आलं तर हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन होत नाही. हे पहिलं लक्षात ठेवायचं सगळ्या त्या टेबलमध्ये. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या प्रॉब्लेम मध्ये सगळं प्लस दिलेलं आहे. बघा, प्लस इथे प्लस आहेत, इथे प्लस आहेत, आणि यांची बेरीज काय आली पाहिजे, 1 आली पाहिजे. मग आता या ठिकाणी आपण बघा लिहायचं कसं असतं हे, की आणि हा पी ऑफ आय हा शून्यपेक्षा काय मोठा पाहिजे. बघा, पहिल्या टेबलमध्ये शून्यपेक्षा मोठा आहे, करेक्ट. हे सगळे शून्यपेक्षा कसे आहेत, मोठे आहेत. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहू बघा, पी ऑफ आय. इथे ऍक्च्युली आय असं मध्ये त्यांनी दिलेलं नाही, म्हणजे प्रॉब्लेम मध्ये पण तो असतो, आपण लिहून घ्यायचा. पी ऑफ आय ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल. हे चिन्ह कसले, फॉर ऑल. आय ची किती टेबल आहेत, 1 2 आणि 3 टेबल. फॉर वॉट, 1, एक मिनिट, एक पॉईंट काढून टाकू, 1 2 आणि 3. मग समेशन घेऊया, बेरीज, सगळ्यांची बेरीज. आय इक्वल्स टू 1 पासून कुठे, या 1 पासून 3 पर्यंत, 1 2 3 इक्वल्स टू, सॉरी, पी आय P1 P2 प्लस वॉट P3. हा टेबल नंबर किती आहेत, 1 आहे म्हणून याला P1 म्हणून. हा टेबल दुसरा आहे म्हणून P2. हा टेबल तिसरा आहे म्हणून काय, P3. मग P1 P2 आणि P3 इक्वल्स टू, P1 किती आहे तुमचा, 0.4, P2 किती आहेत, 0.4, P3 किती आहेत, 0.2. मग 0.4 प्लस 0.4 0.8 प्लस 0.2 किती आले, 1, करेक्ट. मग देअरफॉर समेशन ऑफ आय इक्वल्स टू 1 2 3, पी ऑफ आय इक्वल्स टू व्हॉट, 1. हे झालं तुमची व्हॅल्यू. मग देअरफॉर गिवन डिस्ट्रीब्युशन टेबल इज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, PFF म्हणजे ऑफ रॅन्डम व्हेरिएबल.
सेकंड क्वेश्चन बघा यातला. टेबल पहिले घेऊया. पहिला एक्स आणि पी एक्सचा प्रॉबिलिटी 4 आहे त्याच्यामध्ये. 1 2 3 चौथा. एक्स पी ऑफ एक्स 0 1 2 3 4 0 1 2 3 आणि 4. त्याच्यामध्ये बघा 0.1 0.5 0.2 0.1 0.5 0.2 मायनस 0.1 0.2 मायनस 0.1 आणि काय तुमचा 0.2. करेक्ट. आता ह्या एक्झाम्पल जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही, जर टेबल तुम्ही जर ऑब्झर्वेशन केला हा, तर इथे बघा मायनस व्हॅल्यू आहेत आणि तुम्हाला पहिलेच सांगितलेत मी या ठिकाणी -1 चालणार, मायनस साईन चालणार नाही, तर कुठे सगळे प्लस लागेल. मग आहे का पीएमएफ? नाहीये. मग ऍन्सर बघा कितव्या नंबरच्या याला आहेत, 1 2 तिसऱ्या याला आहेत. x = 3 मायनस 0.1 आणि कशी आहेत लेस दॅन 0. या सगळ्या व्हॅल्यू कशा पाहिजे एवढ्या हा ग्रेटर दॅन 0 पाहिजे, पण हे लेस दॅन 0 असल्यामुळे काय झालं या ठिकाणी therefore given distribution table is not a PMF, is not a PMF. PMF म्हणजे काय? Probability mass function. हे झालं आन्सर. करेक्ट. आता हा बघा हा सोपा आहे. तिसरा करेक्ट. चौथ्याचे एक मी घेईल आणि 5वा 6वा तुम्हाला होमवर्क. चौथा टेबल बघा. टेबल काढून घेऊया. किती आहेत? झेड 1 2 3 4 आणि 5. पी ऑफ झेड आणि झेड सोडला तर झेड आणि पी एफ झेड किती आहेत? 5. 1 2 3 4 आणि 5. झेड पी ऑफ झेड. तुम्ही जर तिसरं ऑब्झर्वेशन केलं बघा सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि यांची बेरीज किती आहेत? 0.7 0.3 0.2 प्लस 0.1 म्हणजे पीएमएफ आहे. करेक्ट. चौथा 3 2 1 0 -1 3 2 1 0 -1 0.3 0.2 0.4 0.3 0.2 0.2 0.4 0
0.40 आणि लास्ट टेबल काय आहे तुमचा 0.05. करेक्ट. आन्सर मध्ये बघा आता P ऑफ I सगळे ग्रेटर दॅन P इक्वल्स 0 आहेत. यस, ग्रेटर दॅन 0 आहे. फॉर ऑल I किती आहेत 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 and 5. करेक्ट. मग समेशन ऑफ I इक्वल्स टू व्हॉट 1 to 5 P ऑफ I P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4 प्लस P5. P1 किती आहे तुमचा 0.3, P2 किती आहेत 0.2, P4 0.4, सॉरी P4 0, त्याच्यानंतर P5 0.05. यांची जर तुम्ही बेरीज केली समेशन ऑफ I इक्वल्स टू 1 5 3 into 5 5 9 0 किती आले 0.95. 1 आहेत का इज नॉट इक्वल्स टू 1, एक उत्तर येत नाही. But therefore given distribution table is not PMF, is not PMF. करेक्ट. तुम्हाला तिसरा सांगितलं जे मी चौथा आणि सॉरी 5वा आणि 6वा होमवर्क आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे 4 5 6 प्रॉब्लेम पुढचे नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया जे असेल ते. ओके ओके बाय.